गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोकणात प्रामुख्याने शिमगा या सणात अनेक वैविध्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक परंपरागत रूढी व श्रद्धा, धार्मिकता यात दडलेली आहे. जसे की या उत्सवात पाहाव्यास मिळतो तो म्हणजे ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक, गोमूचा नाच, संकासूर व त्यातूनच जोपासलेली परंपरागत धार्मिकता व रूढीयुक्त परंपरा. मन भक्तीत दंग होऊन जातं व ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होण्यास प्रत्येक भक्ताला एक वेगळीच श्रद्धेची जोड लाभलेली असते. शिमगा म्हणजे होळी. या सणात 10 दिवस होळी पेटवली जाते. पहिल्या होळीपासून 10व्या मोठ्या होळीला पेटवून अबालवृद्ध प्रत्येक दिवशी होळीभोवती फेर धरून बोंब मारत आनंद व्यक्त करतात. गावची इडापिडा दूर सारण्याचे होळीला विनवणी करतात. यावेळी मोठ्यांबरोबर लहानग्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. याच दरम्यान म्हणजेच तिसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची मिरवणूक पारंपरिक वाद्य, सनई, ढोल, डिमगी व ताशा यांच्या तालबद्ध गजरात ग्रामदेवतेला पालखी बसवून श्रद्धेने आपल्या मनाच्या इतर गावात भक्तांच्या दर्शनाकरिता प्रस्थान करण्यात येतं. यावेळी पालखी मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला, अबालवृद्ध मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतात. संपूर्ण गावातून ग्रामदेवतेच्या पालखी मिरवणुकीनंतर तयारी केली जाते ती शेवटच्या मोठ्या होमाची अर्थात होळीची. यावेळी ग्रामस्थ एकत्र जमून होळीसाठी लागणारी लाकडे जमा करण्यासाठी संपूर्ण जंगल पिंजून काढून मोठ्या श्रद्धेने श्रमदान करतात व तो मोठा होम उभा करून रात्री 12 वाजता पेटवला जातो. होळी पेटवल्यानंतर होळीचे फाग म्हटले जातात व ग्रामदेवतेच्या पालखीला ही होळी भोवती गोल फेरी मारली जाते. हा होळीचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गाव यावेळी एकवटला जातो. मोठ्या होमाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावभर धुळवड साजरी केली जाते. एकमेकांना रंग लावून रंगबेरंगी रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली जाते. रंगपंचमीच्या रंगात विविध रंगी रंगरूपांची उधळण करत एकतेचा संदेश ही रंगपंचमी आपल्याला देते. आपापसातील सलोखा कायम राहावा यासाठी सर्व बांधव सामील होत ग्रामदेवतेची पालखी देवळात नेऊन तिथे होळीच्या सणात झालेल्या चुकांची क्षमा मागत पुन्हा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं बळ मिळावं याकरता मातेला साकडे घातलं जातं व हा शिमग्याच्या सणाची परंपरागत साजरी करून सांगता केली जाते.